आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणारे सुभेदार तानाजी मालुसरेंचं वाक्य अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजते। शिवरायांच्या एका शब्दाखातर तानाजींनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। रायबाच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच तानाजी मोहिमेवर गेले। त्यांनी रायबाचं लग्न याची देही याची डोळा पाहता आले नाही, परंतु नंतर रायबाचं काय झालं असा अनेक इतिहासप्रेमींच्या मनात प्रश्न आहे। त्याच प्रश्नाचं उत्तर आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 9 वर्ष रायबाचं लग्न हा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे। रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजींचा एक आदर्श नव्हे तर आदर्श वडील म्हणून देखील उल्लेख केला जातो। याचं कारण म्हणजे लहानग्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण। अजाणते वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंतोतंत जपला। तानाजींच्या पश्चात शिवाजी महाराजांनी स्वतः रायबाचं लग्न लावलं। इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे। लग्नानंतरही महाराजांचे रायबांवर लक्ष होते। महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीबाईंनी मुलाचे शिक्षण निगुतीने पाळले। वेळोवेळी रायगडावर रायबांची वारी होत होती। रायबा मोठे होत होते आणि वडील तानाजींप्रमाणेच शस्त्रविद्येतही आपले कौशल्य प्राप्त करत होते। तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजींचाच भास होत असे। महाराजांच्या विश्वासातील मातब्बर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिले। स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीची सरनोबत सोपवली। या काळी एवढी मोठी जबाबदारी पेलवणारे ते सर्वात लहान सेनापती होते। ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलवण्यात रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या। रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले। अर्थातच यात रायबा सामील होते। स्वराज्यातील दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले। मोहीम आटपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहिल्यानंतर तेथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतील नव्हे तर सीमेबाहेरील शत्रूंना रोखण्यात यश मिळेल। या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली। कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला। चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी निसर्गाचं वरदान लाभलं होतं। सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता। किंबहुना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या किल्ल्याचे 1674 साली डागडुजी पूर्ण झाल्यावर पारगड नामकरण करण्यात आलं। मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या किल्ल्याचे प्रतिनिधित्व नेमकं कोणाला देणार या सर्वांच्या प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले, रायबा मालुसरे। तरुण वयातच रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली। मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता। ज्या दिवशी पारगडाची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली, जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत पारगडाचं रक्षण करा। हा किल्ला अभेद्य ठेवा, त्याची सुरक्षा करा। महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होते। त्या क्षणापासून पारगडावर रायबांचं नाव कोरलं गेलं। उमराजोन मालुसरेचा संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला। त्यांच्यासह तानाजी मालुसरे यांच्याशी निष्ठावंत असलेले शिंदे, होळकर, पेठे आदी मावळे कुटुंबासह पारगडावर आले। स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी सीमेबाहेरील असलेल्या शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली रणनीती मावळ्यांच्या वसलेल्या गडी पुढे अनेक वर्ष भक्कम राहिली। मोहिमेवर निघालेली महाराजही पारगडावर वास्तव्य करत रायबांचे काम पाहायचे, त्यांचं भरभरून कौतुक करायचे। मात्र दरवेळी पारगड अवैध राख असा सल्ला द्यायचे। त्याचं कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षा करण्यासाठी पारगडाचे असलेले अस्तित्व। रायबांच्या प्रयत्नामुळे केवळ पारगडच नव्हे तर स्वराज्य आणि त्याच्या सीमाही कायम मजबूत राहतील। सीमेवर असलेल्या शत्रूंना अगोदर पारगड पार करावा लागे, जो त्यांना अशक्य नाही। या विचारांनी रायबांनी सुरक्षा यंत्रणेचं नियोजन केलं होतं। स्वराज्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले। सुरक्षेच्या विस्ताराने कालांतराने स्वराज्याच्या तोफखान्याचे प्रमुख, घोडदळ प्रमुख या पदांवरील अनेक सेनापती त्यांचाही पारगडावर मुक्काम होता। महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबांनी पारगड जपला। 1-2 नव्हे तर तब्बल 7-8 वर्ष रायबा पारगडावर राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते। आपल्या कर्मभूमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला। मात्र त्यापूर्वी आपल्या मुलांच्या हाती पारगडाचे व्यवस्थापन सोपवले होते। रायबांनंतर मुंबाजी, यसाजी, अप्पाजी अशा मालुसरेच्या अनेक वंशजांनी पारगडाचे अधिपत्य राखले। आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे।
त्यांच्यासह शिलाहर मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांच्या वंशजांची पारगडावर ये-जा असते. 350हून अधिक वर्ष सरली, अनेक हल्ले पचवून स्वराज्याचा बळकट बनवलं. स्वराज्याची नवी पिढी हे स्वातंत्र्य अनुभवतंय, मात्र राजांनी दिलेला सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्यूनंतरही जपला. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या इतिहास कथेत. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद.